गेले असतील तर हे तर स्वाभाविक आहे. पवार साहेब गेल्या अनेक दिवसापासून त्यांची तब्येत बरी नव्हती किंवा आत्ताच ते तब्येत बरी झाल्यानंतर बाहेर आले. मध्ये एक साताऱ्याचा दौरा त्यांनी केला. आता मुंबईत अवेलेबल असतील. आमच्या सर्वांचे नेते तर तसे एक आदरणीय पवार साहेब एकेकाळचे होतेच. त्याच्यामुळे त्यांची तब्येतीची विचारपूस करायला ते नक्की गेले असतील आणि जायला काय हरकत आहे. शेवटी पवार साहेबांच्या आशीर्वादाने आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते जे असतील ते आतापर्यंत घडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या सुखात दुःखात राहणं ही आमची जबाबदारी आहे. पण अनिलजी, आत्ताच ही बातमी गेले 2 दिवस सातत्याने चर्चेत आहे की सुनेत्रा पवारांनी जी यादी कार्यकारिणीची होती त्याच्यामध्ये 2 नावं मिसिंग होती आणि ती नावं होती प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची. या पार्श्वभूमीवर या भेटीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? या सगळ्या बातम्या ज्या आहेत या बातम्या आपण माध्यमांमधून बघतोय, पण प्रत्यक्षामध्ये काय आहे? स्वतः वहिनींशी त्याच्या बाबतीमध्ये आमच्यासारखी ज्या वेळेला चर्चा करतील किंवा भेट होईल त्यावेळेला या बाबतीमध्ये नक्कीच चर्चा होईल. अर्थात ही नावं गाळली गेलेली आहेत की केवळ वर्क डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह चर्चा झाल्यानंतर होईल. मला जो काही अंदाज आहे, मी बघितलेलं नाहीये, पण मला जो काही अंदाज आहे की असं काही पवार साहेब आपलं तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील यांना वगळण्याची काही गरज वाटत, मला तरी काही गरज त्या ठिकाणी वाटत. पण याआधी सुद्धा सातत्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक नेत्यांनी सुनील तटकरेंना लक्ष केलेलं आहे. खास करून अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर हे खूप वेळा पाहायला मिळालेलं आहे आणि त्यामुळे ही जी भेट आहे कुठेतरी खूप मोठी भेट आहे असं मानलं जात आहे. त्यावर तुम्ही काय म्हणाल? नाही, आता तटकरे साहेबांनी जे काही आता दादांच्या मागे आतापर्यंत त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की काहींचं मन त्याच्यामध्ये दुखावलेलं असेल. आता ते दुखावलेलं ज्यांचं मन असेल, मनासारखं जर का काही घडलं नसेल तर ते तटकरे साहेबांना टार्गेट करून चालतील किंवा चालत राहतील किंवा चाललेले असतील. आता पवार साहेबांकडे जाण्याचा एकमेव त्यांचा उद्देश असेल, माझा अंदाज जो आहे तो, की त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं. अनिलजी, त्याचबरोबर विलिनीकरणाच्या चर्चांच्या अनुषंगाने पण एक कटुता पाहायला मिळालेली होती 2 राष्ट्रवादींमध्ये. त्याची सुद्धा कुठेतरी इथे किनार आहे. काय म्हणाल? विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये जो अंतिम निर्णय पवार कुटुंबांनाच घ्यायचा आहे. आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी आहेत, त्यांनी जो निर्णय घेतलेला असेल तो आमच्यासाठी सगळ्यांसाठी अंतिम असेल. त्यामुळे विलिनीकरणाची आता कुठली काही चर्चा असेल असं मला वाटत नाही. आता केवळ फक्त तब्येतीची विचारपूस करणं. शेवटी पवार साहेब हे नेते आहेत, महाराष्ट्राचे नाही तर देशाचे मोठे नेते आहेत, तर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं हे स्वाभाविक आहे. धन्यवाद अनिलजी, तुम्ही आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. आणि पुन्हा एकदा निलेश बुधावले यांच्याकडे जाऊयात. निलेश, काय अजून अपडेट या क्षणीचे मिळालेले आहेत का? पुन्हा एकदा तुम्हाला आणि राजू सोनावणे यांना मी विचारतेय.